सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। गुढीपाडवा शोभायात्रेने गोरेगाव नवचैतन्य। दिनांक 30 मार्च 2025। हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एकोपा म्हणजे गुढीपाडवा चैत्र प्रतिपदा। वसंत ऋतूचा पहिला दिवस। प्रभू रामचंद्र रावण वधानंतर अयोध्येमध्ये आगमन केले तेव्हा शुभ दिवस हिंदू नववर्ष म्हणजे संपूर्ण देशात साजरा केला जातो। अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज केला जातो। अनंत विभूषित जगद्गुरू रामानुजाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने गोंदिया जिल्हा स्वस्वरूप सांप्रदायिक भक्ती सेवा मंडळाच्या वतीने नगर पंचायत गोरेगाव येथे दिनांक 30 मार्चला सकाळी 7 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत भव्य दिव्य नववर्ष स्वागत यात्रा काढून हिंदू नववर्षाचा जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला। यामुळे संपूर्ण गोरेगाव येथे भक्तीचे नवचैतन्य उमटले असल्याची प्रतीती दिसून येत होती। गोरेगाव येथील राधाकृष्ण मंदिर येथून सकाळी 7 वाजता जगद्गुरू श्रींची प्रतिमेचे विधिवत पूजा अर्चना करून शोभायात्रेसाठी स्वारी काढण्यात आली। शोभायात्रेची सुरुवात डीजे ढोल ताशा टाळ मृदंगाच्या गजरात करण्यात आली। तदनंतर हिंदू धर्मातील शुभेच्छुक व जनजागृती फलका, युवक युवतीची महिला गुढी व झेंडेधारी भक्ती लेझिम पथक, वानरसेना, प्रभू राम दरबार, सीताहरण कुटी, पारंपरिक व्यवसाय, नटखट, माखनचोर, कान्हा व गवळणी यांचे देखावे आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू ठरले व शेवटी जगद्गुरू श्रींची प्रतिमास्वार रथ सजवून केली। एकंदरीत नामगजर व जयघोषाने संपूर्ण गोरेगाव नगरी दुमदुमून गेली होती। 3 किलोमीटर अंतराच्या या पायी शोभायात्रेत विविध सामाजिक संघटनेकडून मार्गावर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती। त्याचबरोबर अल्पोहालाची व्यवस्था केली होती। वाहतूक व्यवस्था पण होती। तसेच या शोभायात्रेचा समारोप राधाकृष्ण मंदिर येथे दुपारी 12 वाजता करण्यात आला। जगद्गुरूंची प्रतिमा संतपीठावर घेऊन धूपा आरती करण्यात आली। तदनंतर जिल्हा सेवा समितीकडून प्रत्येक 8ही तालुक्यातील सहभागी सुंदर सादरी करणाऱ्या कलाकारांचे सत्कार करण्यात आले। यावेळी प्रास्ताविका जिल्हाध्यक्ष मूलचंदजी खांडवाळे, सूत्रसंचालक जिल्हा निरीक्षक नवरंग मेश्राम तर आभार जिल्हा सचिव जयपाल श्री खांडवाळे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशालीताई चतुर, प्रकाशजी कोरे, ताराबाई राऊत, नाईकताई हेमलताताई गिरेपुंजे, संजयजी चन्ने, पंकजजी खांडवाळे, शुभमजी दिघोरे, दामोदरजी शेंडे, रोशनजी कर्वे, मुन्नालाल नाईक, दिलीप ठाकूर, पार्थिव राऊत, राजेंद्र भांडारकर, महादेव शेंडे गायकवाड, रवींद्र भांडारकर, डालिकराम वाघाळे, गेंदलाल येडे, गिरधारी जमाईवार यांनी अथक परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव।